सुस्वागतम. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणा सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि बीके ट्रॉफीमध्ये आपण बघत आहोत एक अटीतटीचा सामना, तिसरा सामना आजच्या दिवसाचा. आणि बीके ट्रॉफीमध्ये हा दुसरा पर्व आपण साजरा करतोय. आता तीसरा मैच और तीसरे मैच में साइड स्पोर्ट्स क्लब और उनके सामने हैं इस समय राइजिंग स्टार्स. यंग स्टार्स. यंग स्टार्स ने टॉस जीतकर पहले फील्डिंग लेने का निर्णय किया है. और आज के दिन जैसा कि आप सबने देखा, शुरुआत बहुत देरी से हुई, इसलिए जो आप लोगों को समय दिया गया है उस समय के अनुसार ही खेलें. अच्छा शॉट यहाँ पर हवा में, गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 2 रन के लिए. बढ़िया स्ट्रोक. साई स्पोर्ट्स क्लब की पहले बल्लेबाजी. और टॉस के समय जैसा कि दोनों कैप्टन के बीच विकी ने जब निर्णय किया फील्डिंग का, तो अपोजिट कैप्टन सागर से भी यही पूछा गया कि आप टॉस जीतते तो आपका निर्णय क्या होता. सागर ने कहा मुझे बैटिंग ही चाहिए थी. तो दोनों टीमों ने टॉस जीता है. स्लोअर वन इस बार फिर की जादूगरी यहां पर दिखाने की कोशिश. अच्छा शॉट कवर्स की दिशा में, 1 की जगह 2 में वहां पर वो रन पूरे करते हुए बहुत तेजी के साथ इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ के पहुंच गया. अब कुल मिलाकर 6 रन 5 गेंदें पहले ओवर की हो चुकी हैं. पहला ओवर चल रहा है और सबसे निर्णायक वो चौथा ओवर 50-50 चैलेंज ओवर रहता है, जिसमें दोनों टीमों के पास मौका रहता है. अगर 16 से कम में रोका आपने तो आधे रन कट हो सकते हैं. लेकिन वो 16 रन का आंकड़ा अभी तक कोई पार नहीं कर पाया है. इस बार गेंद पैरों पर लगी है, बैट पे देखना पड़ेगा. और इसी के साथ एक सिंगल और ओवर की समाप्ति. पहले ओवर के बाद टोटल स्कोर है 7 बिना किसी विकेट के नुकसान के. आप देख रहे हैं बीके ट्रॉफी मैच नंबर 3 साई स्पोर्ट्स आणि यंग स्टार्स. नए ओवर की शुरुआत, पहली गेंद स्टंप के बाहर. और अंपायर का मानना है स्टंप के ऊपर से गई थी. हालांकि बल्लेबाज अभी तक इशारा करते हुए वहां पर देखते हुए अंपायर मिल सकता वाइड या नो. अल्तमश पुन्हा एकदा सज्ज सामना करेल. नितेश अलगसा ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण 1 रन काढून त्याला समाधान मानावे लागेल. अल्तमश पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज सामना करेल सागर जोशी. आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा आणि एक अवांतर धाव. धाव फलकावर धाव संख्या 9 रन. पुन्हा एकदा सागर जोरात फटका मारण्याचा प्रयत्न, पण बीट झालेले आहेत. 3 बॉल 9 रन. सुंदरचा फटका सागरच्या बॅट मधून आणि फक्त 1 रन काढून त्याला समाधान मानावे लागेल. चांगलाचा फटका होता.
नक्कीच कॅच बनली असती. क्या बात आहे, कॅच बनली आहे. वा, एक मोठा हादरा म्हणता येईल सागर याच्या रूपात. अमित याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाखाली हा झेल टिपलाय. अप्रतिम. विकास अप्पा कदम व स्वर्गीय विजयेंद्र दादा कांजळगावकर यांच्या स्मरणार्थ युनायटेड युथ क्लब आयोजित ट्रॉफी मध्ये जमलेलं हार्दिक हार्दिक स्वागत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं होतं, पण ही कॅच नव्हती. अंपायर्सने डिसिजन दिलाय. आपला गोट्या दादा याची विकेट वाचली. नक्कीच आता येतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. पुन्हा एकदा स्लोवर वन ढकललाय. 2 धावा. विकेट ट्रॉफी 2025. पुन्हा एकदा स्लोवर वन हवात भिरकावला. तेवढंच उत्तम क्षेत्ररक्षण सुखवीर याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 1 धावा कंप्लीट करण्यामध्ये बॅट्समन तयार. साइड स्पोर्ट्स क्लब वर्सेस यंग स्टार यामधील हा बॉलिंग एंडवर संकेत, सामना करेल सागर. पुन्हा स्लोअर बाउन्सर वाईट बनतो का? नक्कीच अवांतर धावा वाईट. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि धावा फलकावर धावा लागल्या आहेत त्या म्हणजे 18. पुन्हा एकदा अवांतर धावा. थोडस प्रेशर बनलंय बॉलरवर. नक्कीच 2 अवांतर धावा मिळाल्या. सलग 2 चेंडू वाईड. पुन्हा एकदा संकेत, सामना करेल सागर. स्लोवर वन. वा, आता मात्र चकावलंय. काही कट लागली आहे, पण बॉलर कॉन्फिडंट आहे की कट लागली नाही आहे, लागलेली नाही आहे. पण बाकी सर्व फील्डर्स म्हणत होते की नक्कीच ही कट आहे. एक चान्स मात्र बनला होता. पुन्हा एकदा कमबॅक केलंय संकेत याने. एक की 2? नक्कीच 2 साठी कॉल आहे, पण गेंद जाऊन बसली आहे फिल्डर कडे. अल्तामाश. शेवटचा चेंडू. लास्ट टू गो. 20 रन्स बोर्डवर लागल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पाच षटकांचा हा सामना असेल. जो संघ हा सामना जिंकेल त्यांना एक उत्कृष्ट अशी ट्रॉफी, उपविजय संघाला देखील एक उत्कृष्ट अशी ट्रॉफी, तसेच मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन यांच्या देखील ट्रॉफीज आपल्याला इथे वितरण करण्यात येतील. भिरकावलाय. नक्कीच कॅच बनली असती. विकी याने
आणि थोडक्यात वाचला, पण 2 रन्स घेणे आहेत बॅट्समन यशस्वी. वन 3 षटक समाप्त आणि धावा फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 21. कैलासवासी विकास आप्पा कदम, कैलासवासी विजेंद्र दादा कांदळगावकर यांच्या स्मृतीनिमित्त आजचा हा सामना. बाणनगरीमधील एक नामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची ओळख, ज्या क्रिकेट टुर्नामेंटची ओळख, तो हा सामना विके ट्रॉफी. जमलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. हा संपूर्ण सामना होण्यासाठी ज्या ज्या लोकांची मदत आम्हाला भेटली तर सर्वांचं पुन्हा एकदा आभार. कारण तुम्ही जर मदत केली नसती तर मला वाटत नाही की हा सामना खऱ्या अर्थाने आज रंग भरू शकला असता. 3 षटक संपलेत आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 21. यानंतरचं षटक घेऊन अनुप तयार. फिफ्टी 50ची ओव्हर असेल. जर रन 16 या ओव्हरला ठोकले तर मात्र एक्स्ट्रा 8 रन्स बॅटिंग संघाला दिले जातील आणि सुरुवात झाली आहे अवांतर धावेनी. वाईट +1. 2 धावा एकही चेंडू न टाकता बनले आहेत. 16 धावा बनणं मला वाटतं सहज शक्य होऊ शकतं जर सागरने उत्कृष्ट अशी फटकेबाजी केली. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. वाईट. टोटल 8 संघांचा हा सामना असेल. काय हा वाईड आहे? नक्कीच वाईड आहे. दिशाहीन गोलंदाजी अनुप याच्या साईडने आपल्याला इथे पाहायला मिळते. आतापर्यंत एकही चेंडू न टाकता त्यांनी 4 धावा दिल्यात आणि 18 रन्स या ओव्हरमध्ये निघाले. तर बॅटिंग संघाला नक्कीच 8 धावा एक्स्ट्रा देण्यात येतील कारण 50-50ची ओव्हर आहे. याची नोंद घ्यायची. अनुप याला पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करून आपल्या गोलंदाजीवर लक्ष द्यावं लागेल आणि नक्कीच बॅट्समनची विकेट जर का घेतली तर खऱ्या अर्थाने कमबॅक केला असं म्हणता येईल. पुन्हा एकदा सामना करेल सागर. शॉट ऑन होत आहे. कॅच बनते. कॅच बनते नक्कीच. 2 रन्स इथे घेण्यात बॅट्समन यशस्वी. ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच डायरेक्ट बनला. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालंय. सामना करतील जीतू उर्फ पिरी. बेसमेंट के अंदर दमखम है. नक्कीच हा मोठे शॉट खेळू शकतो. या आधी देखील आपण या बॅट्समनला इथे असंच खेळताना पाहिलंय. स्लोवर 1. माफ करा. 2 धावा.
बाउन्सर हा इथे बचात्मक खेळ आपल्याला म्हणता येईल, कारण बाउन्सरवर जास्त रन या ग्राउंडवर ठोकता येणार नाही. त्यामुळे सर्व बॉलर्सला माहिती आहे की इथे बाउन्सर हा इफेक्टिव्ह बॉल असू शकतो. पुन्हा एकदा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न, वाईड. बॉलरचा माइंड सेट आहे की जर इथे बाउन्सर टाकला तर बॅट्समनला खेळण्यात अडचणी येतील, पण बॅट्समन देखील त्याचा चान्स घेऊ शकतो, कारण जर डक मध्ये गेला तर 2 रन्स डिक्लेअर आहेत. खणखणीत 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 आणि 6 बॉल चाललाय लोणावळा खंडाळा मार्गे पुणेच्या दिशेने. या संपूर्ण टुर्नामेंट मधला हा फक्त दुसरा षटकार आहे, म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत बॉलर्सनी केली आहे. अनुपला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा स्लोवर 1. सतरा रन्स आतापर्यंत 5 चेंडू मध्ये आलेत. 17 रन्स. जर का या चेंडूवर 1 धावा घेतली सोळा रन्स का टार्गेट होतं, म्हणजे एका ओव्हरमध्ये जर 16 रन्स ठोकल्या तर 8 रन्स प्लस करून मिळतील, आणि ते नक्कीच पार केलंय बॅटिंग संघानं. फार मोठी ओव्हर अनुपच्या दिशेने आपल्याला इथे पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू, अवांतर धावा, पूर्णपणे विसरलाय त्याची लाईन आणि लेंथ. भरकवटलंय सागर आणि जितू याने, गोलंदाजाला पागल करून सोडले. बॅटची कडा घेऊन आणि आउट. पिरी यांच्या रूपाने पुन्हा एकदा एक हादरा बसलाय. 18 धावा ठोकल्यात, त्यामुळे 9 धावा बॅटिंग संघाला मिळालेत. साई स्पोर्ट्स क्लब या संघाने उत्कृष्ट अशी फलंदाजी करून संघासाठी एकाच ओव्हर मध्ये 18 धावा कुठल्या आहेत, आणि त्या बदल्यात 9 रनचा इंटरेस्ट त्याला मिळालाय. पाचवं षटक षटक घेऊन सुखवीर आपल्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सुखवीर सामना करेल. पुन्हा एकदा सागर, क्या बात आहे, काय पेस मध्ये बॉल होता, बॅट्समनला अजिबात कळला नाहीये. हॅलो 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 आणि तुम्ही हे नेहमी पाहाल की जेव्हा सैबू बॅटिंग वर येतं तेव्हा असं काहीतरी विचित्र घडतं. एक मोठा चेस म्हणावा लागेल इकडे. 48 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत साई स्पोर्ट्स क्लब या संघानं. अजूनही 5 बॉलर शिल्लक, पण तेवढाच दमदार गोलंदाज समोर उभा आहे. सुखवीर एका मोठ्या टुर्नामेंटचा हा खेळाडू. व्हरायटी ऑफ गोलंदाजी हा मुलगा नेहमी करत आलाय. ये बंदा लंबी रेस का घोडा है. पुन्हा एकदा सामना करेल सैबू.
पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, पण चक्कावलाय सैबू याला. काय अप्रतिम गोलंदाजी याच्या दिशेने, क्या बात आहे. कमबॅक करावा लागेल सैबू याला. ज्या कॉन्फिडन्सने त्याने पहिल्या चेंडूवरती धाव घेतली होती, तो कॉन्फिडन्स घेऊन एक तरी षटकार ठोकायला हवा अशी त्या पूर्ण मित्रांची आणि संघाची इच्छा असेल. कैलासवासी विकास आप्पा कदम, कैलासवासी विजयेंद्र दादा कांदळगावकर यांच्या स्मृतीनिमित्त आजचा हा सामना विकेट ट्रॉफी या नावाने कांदिवलीमधील एक नामांकित असा हा टुर्नामेंट आपण इथे पाहतोय. पुन्हा एकदा स्लोवर वन भिरकावला होता, कॅच बनते का पाहणं उत्सुकतेचं ठरेल. बॉल फिरलाय, 1-2 जवळजवळ तिसरा घेतलाय संकेत याने आणि माघारी धाडले सैबू याला. चार चेंडू, शेवटचे 2 चेंडू असतील. रॉयल स्पोर्ट्स क्लब आणि सुपर स्ट्रायकर्स या दोघांना विनंती असेल की स्टेज जवळ यायचंय, टॉस उडवून घ्यायचा आहे. या पुढील सामना तुमचा असेल. 1+1 दिशाहीन गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू असे काही टाकले होते की बॅट्समनला अजिबात कळले नव्हते. थोडीशी लाईन आणि लेंथ चुकलाय. बाउन्सर हा इफेक्टिव्ह मारा म्हणता येईल या संपूर्ण ग्राउंड साठी, कारण तिथून चेंडू खेळणं खरं तर थोडस अवघड बनतंय. क्या बात आहे, काय चेंडू टाकलाय. बॅट्समनला अजिबात कळला नाही. नक्की चान्स बनला होता, पण अनुप याने काहीतरी विचित्र करण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच विकेट बनते. पण कॅच बनली असती, 1 धावा वाचवली असती. दुसरा धाव घेण्याच्या नादात आपली विकेट गमावली आहे शंकर याने. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर वैयक्तिक दुसरा षटक घेऊन सुखवीर सामना करेल संकेत. पुन्हा ब्लॅक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि 2 डिक्लर. 5 षटक संपूर्ण. $56 धावा धावल्यात आणि धावा मारल्यात आणि 57 टू विन टू यंग स्टार्स. यानंतरचा सामना ज्याचा आहे त्यांनी विनंती आहे स्टेज जवळ यायचं आहे. मोईन सुपर स्ट्रायकर, यानंतरचा सामना तुमचा असेल. स्टेज जवळ यायचं आहे, टॉस उडवून घ्यायचं आहे. वेलकम बैक एक बार फिर से दोपहर के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है। आप लोग देख रहे हैं स्वर्गीय विकास अप्पा कदम एवं स्वर्गीय विजयेंद्र दादा कांदलगांवकर, इनकी स्मृति में, इनकी याद में एक भव्य दिव्य क्रिकेट टूर्नामेंट वीके ट्रॉफी के माध्यम से दूसरा पर्व हम सेलिब्रेट कर रहे हैं। और चौथे मैच के लिए, टॉस के लिए मेरे साथ दोनों टीम के कप्तान हैं। रॉयल स्पोर्ट्स क्लब की तरफ से राहुल काशीदकर और सुपर स्ट्राइकर्स की तरफ से मोइन भाई, और परवेज जी के हाथों से टॉस होगा। परवेज भाई, आपके हाथों में टॉस कॉइन है।
यूनाइटेड यूथ क्लब एक तरफ है और दूसरी तरफ वीके ट्रॉफी। और कॉल कौन करने वाला है? हाँ, राहुल कॉल करेंगे रॉयल स्पोर्ट्स क्लब की तरफ से। परवेज भाई टॉस फ्लिप करें। वीके ट्रॉफी कॉल किया है और इट्स वीके ट्रॉफी। तो राहुल भाई टॉस जीता है आपने, आपका निर्णय क्या होगा? फील्डिंग करेगा। कोई खास निर्णय? एक्चुअली यहाँ पे होम ग्राउंड है हमारा, हमको पता है कैसे बॉलिंग करना है, क्या करना है, और स्ट्रैटेजी टीम की हमारी, वो सबसे हमने फील्डिंग चुना हमने। इसके पहले भी बहुत सारे मैचेस हुए, फील्डिंग करने वाली टीमों को ज़्यादा कुछ खास तरक्की मिल नहीं रही है, तो आप ऐसा कुछ क्या नया करना चाहते हैं कि फील्डिंग करते हुए आपको जीत मिल सकती है? कुछ प्लानिंग? टीम का नाम रॉयल है, कुछ ना कुछ चेंजेस करते हैं हम लोग। क्या बात है, राहुल भाई का कॉन्फिडेंस, वेल डन राहुल भाई, बेस्ट ऑफ लक। और मोइन भाई, आप अगर टॉस जीते तो आपका निर्णय क्या होता? सेम फील्डिंग। ये फील्डिंग करने की होड़ मची हुई है, कुछ खास कारण मुझे नजर नहीं आ रहा है, क्योंकि फील्डिंग करने वाले टीमों को बहुत परेशानी हो रही है दूसरी पारी में चेस करने के लिए। मोइन भाई, आपकी तैयारी कैसी है? और फील्डिंग लेने का फैसला उन्होंने किया है, बैटिंग करते हुए आप कितने रन बनाएंगे स्कोर कार्ड पे? अब देखते हैं, वो तो प्रेडिक्टेबल नहीं है, देखते मैक्सिमम रनों के लिए देखेंगे ट्राई। और इस टूर्नामेंट के लिए दो शब्द कहें, कैसा लग रहा है ये आयोजन देखकर, और ऑर्गेनाइजिंग कमेटी के बारे में जिन्होंने इतनी मेहनत की, आप कैसे देखते हैं इस टूर्नामेंट को? बहुत ही अच्छा है, ये सेकंड टूर्नामेंट है हमारा, तो थैंक यू अंकित को सबसे पहले। बेस्ट ऑफ लक मोइन भाई आपको। चौथा मुकाबला इसके बाद वीके ट्रॉफी में खेला जाएगा। टॉस हो चुका है रॉयल स्पोर्ट्स क्लब और सुपर स्ट्राइकर्स के बीच। रॉयल स्पोर्ट्स क्लब के कप्तान राहुल ने टॉस जीता है। टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। फिलहाल टॉस बॉक्स से इतना ही। दूसरी पारी के लिए एक बार फिर से रिक्वेस्ट करूंगा फील्डिंग टीम को कि प्लीज जल्द से जल्द फील्डिंग लगाएं, और मिलते हैं दूसरी पारी के दौरान। कमेंट्री बॉक्स में सचिन हंचाटे मेरे साथ हैं, बहुत ही सुंदर मराठी में कमेंट्री करेंगे और मैं भी उनके साथ में बने रहूंगा, और मेरे साथ आकाश भी बने रहेंगे। स्कोरिंग की भूमिका में भी हमारे तमाम भाइयों ने काफी मेहनत की है। और वीके ट्रॉफी का ये दूसरा पर्व है, और दूसरे पर्व में एक बार फिर से आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है। देखते रहिए वीके ट्रॉफी। एक शॉर्ट ब्रेक के बाद HNR स्पोर्ट्स चैनल पर आप लाइव टेलीकास्ट देख सकते हैं इस टूर्नामेंट का, तो ज्यादा से ज्यादा इस चैनल को शेयर कीजिए, लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, और हम सब तक पहुंचाइए जो भी लोग यहाँ पर उपस्थित हैं। आप सबको फेमस होने का मौका है। मिलते हैं ब्रेक के बाद। थैंक यू। साई स्पोर्ट्स क्लब वर्सेस यंग स्टार्स, या दोन उभय संघामधील आजचा हा सामना. आव्हान ठोकलंय 57 धावांचं यंग स्टार या संघासाठी. पाहणं उत्सुकतेचं ठरेल की कोणता संघ यामध्ये बाजी मारतोय, कारण दोन्ही संघ नेहमीच या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतात. दोन उत्कृष्ट संघ एकमेकांसमोर भिडतात आहेत. पहिली जोडी उतरली आहे सोनू आणि संकेत. पहिलं षटक मला वाटतं असं टाकेल की संकेत ही पहिली ओव्हर घेऊन येईल. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या सर्वांची ओळख आहे. कमी वयात मोठी उंची या सर्व फिल्डर्सनी गाठली आहे. अजूनही लांबचा टप्पा त्या लोकांना पार करायचा आहे आणि नक्कीच त्या सर्व टप्प्यामध्ये ते यशस्वी होतील हीच देवाचरणी प्रार्थना करतो. आशीष भाई, मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. मुझे याद है कि लास्ट ईयर हम लोग इसी टूर्नामेंट में और इसी दिन इसी ग्राउंड पे मिले थे. उसके बाद काफ़ी टाइम अपना कॉल्स पे या तो मैसेजेस पे बात हुआ है. उसके बाद मिलके
हमने एक कार्यक्रम किया था कांदिवली वेस्ट में, मुझे अच्छी तरह से याद है। और काफ़ी लोग ने बोला था कि आशीष भाई का अगर तुम्हारे सर पे हाथ हो तो काफ़ी कामयाबी की तुम छू सकते हो। और यकीन मानो साल भर में काफ़ी तरक्की हो चुकी है। आशीष भाई धन्यवाद फिर से। आदमी ना पद से बड़ा होता है ना कद से बड़ा होता है, जो दूसरे को इज्जत दे वही सबसे बड़ा होता है। आशीष भाई पुन्हा एकदा तुमचे आभार। कनेक्शन उत्तम झालं होतं पण जोर नव्हता आणि पहिला हादरा यंगस्टर या संघाला। सोनू याच्या रूपात पहिला हादरा मिळालाय। संकेत याच्या हातातून एक उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा आपल्याला इथे पाहायला मिळाला। आणि आशिष भाईंनी म्हटलं की एक याची जी बॉलिंग स्टाईल आहे ती क्लास आहे, थोडी थोडी वसीम अक्रम सारखी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आशिष हा नक्कीच फार अनुभवी असा हा कॉमेंट्रेटर। मुंबई मधले किंबहुना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या देखील मोठ्या टुर्नामेंट होतात त्या मागे जो आवाज आहे तो आशिष दादाचा असतो। कित्येक सामने त्यांनी आतापर्यंत कॉमेंट्री आपली सेवा पुरवली आहे। पुन्हा एकदा सामना करेल अमित, मात्र चकवलाय आता। मंचावर उपस्थित राजूदादा तांबे, त्याची खास ओळख आहे धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख। आणि लहानपणापासून क्रिकेट सामन्यामध्ये जी कॉमेंट्री ऐकत आलो असा राजूदादा मंचावर उपस्थित आहे। विनंती करीन दादा नेहमीप्रमाणे तुझे 2 शब्द मोलाचे शब्द आम्हाला ऐकायला मिळावेत अशी विनंती करतोय। धन्यवाद सचिन, आणि तू माझ्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित झाल्याबद्दल मी तुझं UIC स्पोर्ट्स क्लब तर्फे हार्दिक आभार। आम्ही तर कॉमेंट्री करतोच पण तुझ्यासारखं समालोचन नाही करता येत। सुंदर असं बांडोंगरीतील एक भजन मंडळी साई माऊली इथे तुम्ही स्थापन करून आपल्या विभागाचं नाव रोशन केलेलं आहे। विके ट्रॉफी सलग दुसरं वर्ष आमच्या संघाचे ज्येष्ठ विकासप्पा कदम आणि माझा मित्र विजेंद्र दादा कांदळकर यांच्या स्मरणार्थ ही विके ट्रॉफी आयोजित करण्यात आलेली आहे। या टुर्नामेंटसाठी प्रमुख आम्हाला सुंदर असा निर्धाव चेंडू टाकलेला होता। या ट्रॉफीसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे आमच्या संघाचे विपुल जोशी यांचं मी बांडोंगरी क्रिकेट असोसिएशन आणि UIC स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांचा हार्दिक आभारी आहे। सुंदर चेंडू यॉर्करच्या दिशेने टाकलेला चेंडू हा रनआउट होऊ शकतो नाही। धावबाद झाला असता अमित, पण साहेबांनी थ्रो चांगला केला पण तो थोडासा जोरदार होता त्यामुळे जितू यांच्या हातातून तो निसटला आणि धावबाद होण्यासाठी वाचलेला आहे अमित। दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू सामना करतील संकेत। एक चुरशीचा सामना आपल्याला बघायला मिळेल इकडे। सुंदर असा आखूड चेंडू टाकलेला होता, अवांतर चेंडू, वाईट बॉल, फलंदाजाच्या डोक्यावरून गेला बॉल चेंडू आणि हा अवांतर। एक धाव झालेली आहे, किती 6। सुंदर चेंडू ऑफसाइडच्या दिशेने
संघाचे ज्येष्ठ क्षेत्ररक्षक सुनील निकम यांना मी मिरिंडा ग्राउंडवर भरपूर क्रिकेट खेळताना बघितलं आणि यांच्याकडून भरपूर असं क्रिकेट शिकलो. असे हे ज्येष्ठ क्रिकेटर. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न पण लेग साईडच्या दिशेने एक धाव. धाव संख्या झालेली आहे 7. 8 झालेले आहे. 2 बाद किती बाद रे? 1 बाद 8 धावा. लास्ट बॉल आहे ना. शेवटचे 2 चेंडू सामना करतील अमित. सुंदर असा फटका हवेत उडवलेला चेंडू झेल होऊ शकतो का? नाही. एकदम खराब क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिथे बॉक्सर यांनी. धाव संख्या झालेली 10. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील अमित. सुंदर असा षटक टाकलेला आहे जितू यांनी. सामना करतील अमित. शेवटचा चेंडू सुंदर त्रिफळाचीत झालेले आहेत अमित. धाव संख्या झालेली आहे 10. 2 बाद 10. किती आहे जिंकायला? धावा जिंकण्यासाठी पाहिजे आहेत. आता 10 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 47 धावा. असं कठीण असं आव्हान आहे. पण संकेत आणि सुखवीर, आता हा सुखवीर आला आहे ना, हा हे 47 धावा एकटा करू शकतो. पण जरा शांत डोक्याने क्रिकेट खेळलात तर. पण हे जे समोर जे त्याच्या समोर जे क्रिकेट खेळतात आहे त्यांना माहिती आहे की सुखवीर काय क्रिकेट खेळतो. संकेत दुसरं षटक वैयक्तिक संघाचं 3रं. सुंदर असा फटका मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने. बघूया किती धावा. 1 धाव. धाव संख्या झालेली 11. 2 बाद 11 धावा. सुखवीर आलेले आहेत फलंदाजीसाठी. बघूया आपल्याला चौकार षटकार किंवा काय करायला करतील हे सुखवीर. संकेत वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहे. दुसरा चेंडू सामना करतील सुखवीर. सुंदर असा फटका हवेत तोडावून दिलेला. झेल होऊ शकतो आणि झेल बाद. मी बोललो की सुखवीर यांनी शांत डोक्याने क्रिकेट खेळलं तर खूप चांगलं खेळू शकतात. पण संकेत यांना माहिती आहे की सुखवीर काय खेळू शकतो आणि तसाच चेंडू टाकला आणि झेलबाद झालेले आहेत संकेत. पुढील फलंदाज हसन मलकानी. हे आमचे जुने जाणते मित्र, जुने क्रिकेटर आणि UIC स्पोर्ट्स क्लबचे हितचिंतक हसन मलकानी आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतात संकेत आमकर. डाव्या हाताचे गोलंदाज. अरे अमित यांनी पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झालाय. फिफ्टी 50 ओव्हर. सचिन मागच्या म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये 50 ओव्हरला 18 रन आले मला वाटतं. बघा ह्या 50 ओव्हरला किती येतात.
हॅलो, मला कॉन्फिडंट आहे बॉलरवर, कारण हा मोठा एक्सपिरियन्सवाला बॉलर आहे. गेले कित्येक वर्ष सलग गोलंदाजी करतोय. मला वाटत नाही हा गोलंदाज 16च्या वर रन्स या ओव्हरमध्ये मारायला देईल. पण फलंदाजी बघता त्यांच्या जे महत्त्वाचे फलंदाज होते ते बाद झालेले आहेत. फक्त एक संकेतच उरलेला आहे जो फलंदाजी करतोय समोर चांगली. मला वाटत नाही मन्या सकाळ ते रात्र ह्या ग्राउंडमध्ये असतात क्रिकेट खेळत, त्यामुळे त्यांना नाही मारणार 16 रन. त्यामुळे मनीष दादाचं टार्गेट हेच असेल की हसनला स्ट्राईकवर ठेवायचं. संकेतला जर स्ट्राईकवर आणलं तर नक्कीच तो मोठे फटके खेळू शकतो, कारण या ग्राउंडचा प्रगल्भ अनुभव या फलंदाजाला आहे. पुन्हा एकदा नक्कीच मनीष दादा, जोश आलाय हसनला. त्याने दाखवून दिलंय की मेरे में भी दम है भाई. हसन एक अनुभवी फलंदाज आहे, पण षटकार चौकार मारण्या इतपत नाही, पण सिंगल डबल खेळण्यामध्ये ते माहीर आहेत. बघूया आपण षटकार चौकार मारतात का हसन मन्या यांना. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने. बाउन्सर हा इफेक्टिव्ह आपण इथे गोलंदाजी पाहता असं वाटतंय की बाउन्सर टाकले तर कमी धावा इकडे निघतील. तुझं काय म्हणणं आहे राजू आता या गोष्टीवरती? आपल्या या ग्राउंडची जी रचना आहे त्याप्रमाणे आपण हे जे बाउन्सर टाकतो इथे 2च धावा आहेत. ह्या षटकामध्ये 16 धावा करायच्या आहेत, पण प्रत्येक चेंडूला 2-2 धावा गेला तरी 12 धावा होतात. अशी आपण ह्या शॉर्ट बॉल टाकून एक निगेटिव्ह गोलंदाजी करतो, कारण की ह्या षटकामध्ये 12 धावा आल्या तरी अर्धे धावा होतात आणि 6 धावा मिळतात. त्यामुळे शॉर्ट बॉल टाकणं हेच महत्त्वाचं आहे. नक्कीच इथे मोजकेच खेळाडू असतील जे शॉर्ट चेंडूवर मोठा फटका खेळू शकतात, पण त्या फलंदाजाला कसं उभं करायचं हे गोलंदाजाला माहिती आहेत, कारण किती वर्ष सर्व खेळाडू या ग्राउंडवर आपली तुनच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलिटणी मिळाले. कित्येक खेळाडू बाणडोंगरीने मोठ्या टुर्नामेंटसाठी आतापर्यंत धाडलेत आणि कित्येक खेळाडू अजूनही बाणडोंगरीचा किंबहुना अशोकनगर मधील सर्व खेळाडू आणि हा स्वयंभूचा ग्राउंड घडवत आलेला आहे. पुन्हा एकदा सामना करायला संकेत, ज्या खेळाडूला केव्हापासून नॉन स्ट्राईक एंडवर उभं केलं होतं संकेत याने. बंटी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं. वी शुड अप्रिशिएट हेअर ऑर्गनाइज टूर्नामेंट हेअर. वी शुड अप्रिशिएट टू UIC. हॅलो, वी शुड अप्रिशिएट टू UIC स्पोर्ट्स क्लब अँड Hello. We should appreciate to Mr. Viral Amul Joshi, Vipul Amul Joshi, and UIC Sports Club and other who supported us to organize such a beautiful tournament here. We are seeing here the tournament memory of Hello. We are seeing here such a beautiful tournament in the memory of Vikas Appa Kadam and Vijendra Dada Kanjalgaonkar. हसन याने पावर दाखवले 6, ठोकला अक्षरशः सैबू याला. चान्स बनला होता. जर काही कॅच पकडली असती तर नक्की सैबूच्या खात्यामध्ये एक विकेट भेटली असती. प्रत्येक विकेट इथे होईल ते बेस्ट बॉलर साठी हे कॅल्क्युलेट होऊन त्यानंतरच त्या फिल्डर्सला मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक विकेट, प्रत्येक चेंडू, प्रत्येक रन ही तेवढीच इम्पॉर्टंट असेल.
सुंदर असं यष्टिरक्षण. सचिन, हे जे यष्टिरक्षण आहे, यष्टिरक्षक करत आहे, हे सगळ्यात अनुभवी. सुंदर फटका संकेताचा ऑफसाईडच्या दिशेने. राजू दादा, नक्कीच तो आता इथे ज्या मामांबद्दल बोलला असेल, निकम मामा, लहानापासून आतापर्यंत बघायला आलो या माणसाची एनर्जी. या माणसाचं वय थांबलंय असं वाटतं. किती आले किती गेले, मोठ्या गर्वात बुडाले, मात्र हा एकटा माणूस छाती ठोकून आपल्याला ग्राउंडमध्ये नेहमीच पाहायला मिळाला आणि आपल्या संघासाठी अनेक सामने एक हाती या माणसाने जिंकवून दिलेत. सुनील मामा निकम, तुम्ही कुठल्या चक्कीचा आटा खाता आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही देखील तिथे लाईन लावू. पुढील सामना रॉयल वर्सेस, हे कोण आहे रे, सुपर स्ट्रायकर्स. सचिन, हा सामना आहे ना नक्कीच चुरशीचा होईल. या सामन्यामध्ये रॉयल स्पोर्ट्स क्लबचे नाटेकर, षटकार फलंदाज फिरोज, राहुल काशितकर आणि सुपर स्ट्रायकर्स मध्ये मोहसिन, प्रमोद खेतले, मोईन, असे दर्जेदार खेळाडू आहेत. हा सामना नक्कीच चुरशीचा होईल. मी साई स्पोर्ट्स क्लब आणि विक्रांत स्पोर्ट्स क्लब, यंगस्टार, तुम्ही जेवायचंय, जेवणाची व्यवस्था आहे, जेवून घ्या.